अक्कलकोट शांत साधं गाव. सकाळच्या सोनसळी प्रकाशात न्हालेलं. या गावाच्या नशिबात काहीतरी विलक्षण घडणार होतं. एक दिव्य पुरुष स्वामी समर्थ गावात प्रवेश करत होते. गावातील श्रीमंत लोकांनी ही बातमी ऐकताच स्वामींना आपल्या घरी बोलावण्यासाठी धाव घेतली. स्वामीजी, आमच्या घरी या, आम्ही तुमची उत्तम सेवा करू. सर्व सोयी आहेत, कृपा करा. पण स्वामी शांत होते, स्थिर, कोणत्याही आकर्षणापासून अलिप्त. स्वामींनी कोणताही शब्द न बोलता त्या मोठ्या वाड्यांकडे पाठ फिरवली आणि चालत गेले. स्वामींनी नकार दिला. इतक्या मोठ्या घरांना सोडून कुठे चालले आहेत? गावाच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं साधं घर. इथे राहत होता चुलप्पा, गरीब पण मनाने प्रामाणिक. देवा, आजचा दिवसही तुझ्या नावाने जावो. आणि अचानक स्वामी त्या घरासमोर येऊन थांबले. स्वामी, तुम्ही माझ्या घरी, हे माझं भाग्य आहे. त्या क्षणी एका साध्या घराचं नशीब बदललं. स्वामी आत बसले, शांत, समाधानी. आम्ही इथेच राहू. त्या एका वाक्याने त्या घरात आनंद, भक्ती आणि कृपेचा वर्षाव झाला. स्वामी आपल्या घरी राहणार. स्वामी. पण वास्तव कठीण होतं. घरात अन्न नव्हतं, भांडी रिकामी होती. आपण स्वामींची सेवा कशी करणार? घरात तर काहीच नाहीच. स्वामी शांतपणे उठले आणि त्यांनी त्या रिकाम्या भांड्याला स्पर्श केला. हा तर चमत्कार आहे. क्षणात चमत्कार घडला. रिकामेपणाचं रूपांतर संपन्नतेत झालं. ही होती स्वामींची कृपा. ही बातमी संपूर्ण अक्कलकोटमध्ये पसरली. लोक त्या छोट्या घरासमोर जमू लागले. स्वामी खरंच महान आहेत. आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊया. जे श्रीमंत घरं नाकारली गेली, तेच लोक आता त्या गरीब घरासमोर नतमस्तक झाले. सूर्य मावळत होता. आकाश केशरी रंगाने भरलं होतं. स्वामी शांतपणे बसले होते, जणू संपूर्ण जगाला सांगत होते, भक्ती आणि श्रद्धा हाच खरा धन आहे. स्वामी समर्थांनी दाखवून दिलं की देवाला मोठेपणा नको, तर हवं असतं एक शुद्ध प्रामाणिक मन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.